ज़ईफ़ और बेवा और बेसहारा अफराद की माली इमदाद के लिए हुकूमत की जानिब से संजय गांधी निराधार योजना चलाई जाती है। इस स्कीम में शामिल किए गए अफराद को हुकूमत की जानिब से माहाना वजीफ़ा दिया जाता है, लेकिन नांदेड़ में कई ऐसे मामले सामने आ रहे हैं जिनमें इस स्कीम में शामिल किए गए अफराद को मिलने वाली रकम गैर मुतल्लिक़ा अफराद धोखे से अपने अकाउंट में मुंतकिल कर रहे हैं। ऐसे ही एक मामले की शिकायत लेकर एक खातून ज़िला कलेक्टर दफ्तर पहुंची और यहां इसने तहसील इंतज़ामिया से अपनी शिकायत बयान की। तहसीलदार मैडम ने इस खातून की शिकायत को संजीदगी से लेते हुए मामले की तफ्तीश करने और जो शख्स इस मामले में मुलविस है उसके खिलाफ कार्रवाई करने और आइंदा इस तरह की शिकायतें न आए इसके लिए ज़रूरी इक़दामात करने का यकीन दिलाया है। तहसीलदार मैडम का कहना है कि बहुत से लोगों ने वजीफे के लिए दरख्वास्त देते वक्त बैंक अकाउंट की तफसीलात या तो नहीं दी है या जिन्होंने जमा किया है इनमें कई अफराद ने सही बैंक अकाउंट नहीं दिया है, जिसकी वजह से रकम उनके बैंक अकाउंट में जमा नहीं हो रही है। आधार कार्ड से बैंक अकाउंट का मुंसलिक होना भी ज़रूरी है। आता जिल्हाधिकारी कार्यालयाला जिजाबाई दत्ता इंगळे म्हणून ज्या महिला लाभार्थी आल्या होत्या की ज्यांचं अनुदान प्रलंबित आहे, त्यांच्या बाबतीत आम्ही इथे ऑफिसला तपासणी केली असता असं निदर्शनास आलं आहे की त्यांचं आधार कार्ड या ऑफिसला उपलब्ध नाही। आणि 20 ऑगस्ट 2019चा जो शासन निर्णय आहे निराधार योजनेच्या अनुदानाच्या वाटपाबाबतचा, तो सगळ्यात अलीकडचा शासन निर्णय, तो आपण नियम त्यातले सगळे फॉलो करतो। त्यानुसार कुठल्याही लाभार्थ्याला अनुदान वाटप करण्याकरता त्यांचे आधार कार्ड सक्तीचे आहे। तसेच त्यांचे बँक अकाउंट किंवा बँक अकाउंट सेविंग अकाउंट किंवा पोस्टाचं सेविंग अकाउंट आपल्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि ते आधार कार्ड त्या बँक अकाउंटला लिंक असणं गरजेचं आहे। तर सदर महिलेचं कुठलंही आधार कार्ड उपलब्ध नसल्यामुळे तिचं अनुदान प्रलंबित असल्याचं निदर्शनास आलं आहे। तर त्या बाबतीमध्ये आम्ही अजून त्यांचं आधार कार्ड कसं उपलब्ध करून घेता येईल आणि पुढचं अनुदान वाटप कसं प्रलंबित अनुदान वाटप करता येईल त्या दृष्टीने मी प्रयत्न करते। किती लोक असतील मॅडम? नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे लाभार्थी आहेत त्याच्यापैकी जवळपास सगळ्याच लाभार्थ्यांचं आपण जून महिन्यापर्यंतचं जे मासिक अनुदान असतं त्यांच्या योजनानिहाय ते त्यांच्या बँक खात्यावर, ज्यांचं बँक सेविंग खातं आहे किंवा ज्यांचं पोस्टाचं सेविंग खातं आहे त्यांच्याकडे आपण डायरेक्ट पाठवलेलं आहे। ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नसेल अशा काही लाभार्थ्यांचं आम्ही एक वेगळं थोडं ॲनालिसिस केलं की काही लाभार्थ्यांचं अनुदान आपण का पाठवू शकत नाही। असे एक्झॅक्ट आकडा ऑफिसमधून आपल्याला उपलब्ध होईल, पण 5% जास्तीत जास्त 2 to 3% लोक असे असतील। त्याच्यामध्ये अडचणी अशा निदर्शनास आल्या की काही लोकांचं बँक अकाउंटच आमच्याकडे उपलब्ध नाही किंवा कुठलंच पोस्टाचं अकाउंट उपलब्ध नाही। या बाबतीमध्ये नांदेड शहर तहसील कार्यालयाने स्वतः कॅम्प लावून मोठ्या प्रमाणावर सगळ्या लाभार्थ्यांचं बँक अकाउंट ओपन करण्यासाठी आम्ही ड्राईव्ह घेतला होता। तरीसुद्धा त्यात 2 to 3% लोकांचे काही ज्यांचे जे आले नाहीत कॅम्पमध्ये त्यांना पण आपण तलाठ्यांमार्फत वारंवार नोटीस देऊन माहिती देऊन की तुम्ही तुमचं बँक अकाउंट सबमिट करा इकडे ऑफिसला असं कळवण्यात आलेलं होतं, परंतु कुठलंही बँक अकाउंट उपलब्ध नाही, त्यांचं आधार कार्ड उपलब्ध नाही। काही लाभार्थी हे त्यांच्या पत्त्यावर जेव्हा तलाठी गृह चौकशीला जातात तेव्हा ते पत्त्यावर आढळून येत नाही, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही। तर यासाठी असे जे काही लाभार्थी असतील की ज्यांचं अशा अडचणी येतात त्यांचं सोशल ऑडिट सध्या नांदेड शहर तहसील कार्यालयातर्फे आम्ही करतोय। या सामाजिक सर्वेक्षणामध्ये खरंच ते लाभार्थी त्यांच्या नमूद पत्त्यावर आहेत का, त्यानंतर त्या लाभार्थ्यांचं बँक अकाउंट उपलब्ध करून घेणं, त्या लाभार्थ्यांचं आधार कार्ड उपलब्ध करून घेणं, ही सगळी कार्यवाही आता चालू आहे। आणि या सर्वेक्षणानुसार जर नियमानुसार ते लाभार्थी पात्र ठरत असतील तर त्यांचं लवकरच जे काही अनुदान आहे ते त्यांच्या बँक खात्यावर आपल्याला पाठवता येईल। आणि या सर्वेक्षणामध्ये जर असं आढळून आलं की काही लाभार्थी या कार्यक्षेत्राच्या बाहेर स्थलांतरित झालेले आहेत किंवा मयत आहेत तर त्या लाभार्थ्यांचं नाव आपल्या पात्र यादीतून वगळण्यात येईल।